रामकृष्ण हरी माऊलींनो सर्वांना गौरीचा नमस्कार। तर कशा आहात सर्व? तर आज आपण बनवतोय डांगर झिरका आणि भगरीची भाकरी। भगरीची भाकरी बघा किती एकदम मऊसूत अशी भाकरी झालेली आहे। तर ज्यांना पण भगरीची भाकरी जमत नाही करायला किंवा तुटती किंवा पीठ पातळ होतं तर अशा लोकांसाठी मी भाकरी घेऊन आलेली खास म्हणजे भाकरीची रेसिपी आणि डांगर झिरकीची रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर खूप छान अशी भाकरी होती, खूप वेळ लागत नाही काही नाही, खूप पटकन पण होते। तर चला रेसिपीला सुरुवात करूया वेळ वाया न घालवता आणि आपल्याला भगरीची भाकरी झटपट कशी होईल ते बघूया। इथे आपल्याला 1 वाटी भगरीचे पीठ घ्यायचे आहे। तर इथे मी ही भगरीचे पीठ घेतलेले 1 वाटी। तर इथे आपण ह्या वाटीमध्ये काढून घेऊया आणि ह्याच वाटीने आपल्याला 1 वाटी पाणी घ्यायचे आहे। तर ह्या वाटीने पाणी आपण गरम करायला ठेवून देऊया। इथे आपण 1 वाटी पाणी घेतलेले गरम करायला ठेवून देऊया। उगीच थोडंसं असं मीठ घालून घ्यायचंय आपल्याला 2 चिमट। थोडंसं तूप किंवा तेल घालून घ्यायचंय। इथे मी थोडंसं 2-3 थेंब असं तूप घालून घेतलेले आहे। छान उकळी घ्यायची पाण्याला। पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे। जशी आपण तांदळाच्या पिठाला उकळी काढतो अशी उकळी काढून घ्यायची आहे। इथं पाण्याला छान अशी उकळी आली, पीठ घालून घ्यायचंय। चमच्याने हलवून घेऊया। आता गॅस बंद केला तरी चालेल, गॅस बंद करून देऊया। पीठ छान असं मिश्रण झालेलं आहे, मिक्स झालं। गॅस बंद करून द्यायचा आणि 5 मिनिटं आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं। 5 मिनिटं। आता 5 मिनिटांनंतर आपण बघूया। इथे 5 मिनिटं झालेली। 5 मिनिटांनंतर बघा पीठ कसं झालेलं आहे। छान असं मस्तपैकी उकड आपण जशी तांदळाच्या पिठाची उकड काढतो अशी उकड काढून घ्यायची आहे। भगरीच्या पिठाची ताटामध्ये काढून घेऊया। इथे आपण ताटामध्ये काढून घेतलं, छान असं मळून घ्यायचं। जर समजा तुम्हाला 2च भाकरी बनवायची असेल तर 1च वाटीचे बनवायचं, 1 माणसासाठी बनवायचे असेल तर 1च वाटी पीठ घ्यायचं, 1 वाटी पाणी घ्यायचं। जास्त माणसांसाठी जर बनवायचं असेल तुम्हाला 2 ते 3 माणसांसाठी तर तसं तुम्ही पीठ वाढवायचं। तर आता हे 1 माणसासाठी 2 भाकरी बरोबर होणार याच्यामध्ये। तर आता आपण पीठ छान असं हाताने मळून घेऊया। उपवासाची भाकरी बनवतो, हात स्वच्छ धुवून घ्यायचे, तसे पण आपण हात स्वच्छ धुवून घेत असतो। तर छान असं आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचंय। तर बघा आपण ज्यावेळेस भाकरीचे पीठ तसंच मळायला घेतो ना तर खूप पाणी सुटतं भाकरीला, तर भाकर तयार होत नाही। तर अशा प्रकारे तुम्ही जर भाकर बनवली ना तर खूप इतक्यात गोळा तयार होतो पिठाचा, खूप छान असा। आपण आता ही भाकर आहे ना न थापता आपल्याला पोळपाटावर सुद्धा बनवता येईल। आता थोडंसं आपण पीठ लावायला घेऊया। थोडंसं इथं आपल्याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं, थोडंसं, जास्त नाही, खालचं निघूपर्यंत। आणि जास्त काही गरज नाही त्याला पिठाची, पण एकसारखं करायला आपल्याला थोडंसं पिठाची गरज आहे त्याच्यात। छान एकदम मऊसूत असं मळून घेऊया। ते बघा छान असं आपल्याला पीठ मळून झालेलं आहे। याच्यावाली 2 उंडे करून घेऊया। आपल्याला 2 भाकरी बनवायच्यात ना, तर छान असे 2 उंडे करून घ्यायचे आणि आता आपण हे पोळपाटावर लाटून घेऊया। हातावर थापायची पण गरज नाही, खूप छान अशा भाकरी होत्यात। इथे आपण लाटणं पोळपाट घेतलं, थोडंसं पीठ टाकून घ्यायचंय, पीठ लावून घ्यायचंय। छान असं आता लाटून घेऊया। थोडं पीठ लावून घ्यायचं म्हणजे नीट व्यवस्थित भाकर लाटली जाते। दोन्ही बाजू पण चिरटत नाही, काही नाही, नीट व्यवस्थित होती भाकरी। तर बघा किती छान अशी मस्तपैकी आपल्याला भाकर तयार आहे आणि किती पातळ पण भाकर झाली। आतल्या बाजूचा हात दिसतो, एवढी छान अशी मस्तपैकी आपल्याला पातळ भगरीची भाकरी झालेली आहे। तर दोन्ही पण भाकरी आपल्याला अशाच लाटून घ्यायच्या आहेत। आता भाजून घेऊया। इथे तवा छान असा आपल्याला गरम झाला, तवा ठेवून घेतलेला आहे। आता त्याच्यावरती भाकर घालून घेऊया। भाकर बघा किती पातळ आणि एकदम मऊसूत अशी भाकर झालेली आहे। इथे एक बाजू भाकरीची छान अशी झालेली आहे, पाणी लावून घ्यायचंय भाकरीला। सगळीकडे नीट व्यवस्थित पाणी लागलं पाहिजे असं लावून घ्यायचं। तर बघा किती छान अशी मस्तपैकी भाकर झालेली आहे। दुसरी बाजू पण छान अशी मस्तपैकी होऊन द्यायची आपल्याला। इथे दुसरी बाजू पण आपल्याला होत आलेली छान अशी, काढून बघूया। तर बघा दुसरी बाजू पण छान झालेली आहे। तुम्ही उलटी करून सुद्धा भाजू शकता, तशी गॅसवर सुद्धा भाजू शकता, पण मला ती डायरेक्ट गॅसवर भाजायची, अशी नाही भाजायची। तर आपण इकडे गॅस पेटून दुसरी इकडे भाजून घेऊया। दुसरी बाजू इकडे दुसरी भाकर टाकून देऊया।
एकदम मऊसूत आणि छान अशी भाकरी तयार होते. खूप वेळ लागत नाही, मऊसूत राहते. म्हाताऱ्या माणसांना पण चालेल खायला. एवढी छान अशी भगरीची भाकर उकीड काढून तयार होते. त्याच्यासोबत आज आपण बनवतोय झिरकं. तुम्ही झिरकं कुठलं बनवताय, डांगर झिरकं, बटाटा झिरकं, कुठलंही झिरकं बनवलं याच्यासोबत तरी पण पोटभर जेवण होऊन जातं. तर इथे आपल्याला ही भाकरी तयार आहे बघा. गॅस बंद करू, इकडं पाणी लावून घेऊया भाकरीला. तर इथं आपली दुसरी पण भाकरी झालेली बघा. किती छान अशी मस्तपैकी तांदळाची भाकरी सारखीच एकदम भगरीच्या पिठाची पण छान अशी भाकरी तयार होते आणि एकदम मऊसूत अशी भाकरी तयार होते. की मऊसूत अशी भाकरी तयार होतात. तर बघा भाकरी किती छान अशी मऊसूत भाकरी तयार होतात. एकच नंबर भाकरी झालेल्या आहेत. तर आपण याच्यासोबत बनवूया झिरकं, डांगर झिरकं. आणि स्वयंपाकाच्या वेळेस रामकृष्ण हरी म्हणत जा, खूप छान असतं. आपण जे रामकृष्ण हरी म्हणतो ते आपल्या जेवणामध्ये उतरतं आणि घरामध्ये जर समजा कुणामध्ये पण जर समजा काही दोष असेल तर ते निघून जातात. आणि प्रत्येक सकाळ संध्याकाळ रामकृष्ण हरी म्हणत जा. मी रोजच म्हणते, तुम्हीही म्हणत जा. इथे आपण डांगर झिरकं बनवण्यासाठी डांगर चिरून कट करून घेतलेले. छान असं आता धुवून घेऊया स्वच्छ. इथे आपण कढई ठेवून घेतली आणि तेल घालून घेतलेले आहे. तेलामध्ये आपल्याला काही जिरे मोरी काही घालायची नाहीये. आपल्याला फक्त तेलातच, बाकी दुसरं काही घालत नाही आपण, जिरे मिरे वगैरे. तर आता आपण फक्त डांगर घालून घ्यायचे इथं. आता इथे डांगर घालून घेऊया आणि छान असं आपण परतून घेऊया. आपल्याला तेलातच डांगर परतून घ्यायचं. आणि झिरकं डांगर बनवतो त्याच्यामुळे आपल्याला मसाला काढून घ्यायचा इथे हिरवी मिरचीचा. तर मसाला काढून घेऊया. 2 मिनिटं झाकण ठेवून देऊया तेलावर असं. इथे आपण मसाला काढून घेतलेला आहे. एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आणि 4-5 मिरच्या घेतलेल्या. बारीक बारीक मिरच्या, तिखट नाही. तुम्हाला तिखट अजून जास्त पाहिजे असेल तर तुम्ही अजून घालून घ्यायचं. मीठ आपण याच्या डांगरमध्ये घालून देऊया. डांगर छान असं मस्तपैकी परतून घ्यायचं. मीठ घालून घेऊया. चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं. मसाला बारीक दळून घेऊया. पातळ मसाला बनवायचा आहे. इथे मसाला आपल्याला असं पाणी घालून बारीक करून घ्यायचंय. घालून घेऊया. आता डांगर पण शिजलेलं मस्तपैकी तेलामध्ये. हे झालं डांगर झिरकं. भगरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते हे. आता याला झिरक्याला छान अशी एक मोठी उकळी घेऊया. भगरीच्या भाकरीसोबत खायला खूप काही हरकत नाही. आता याला एक मोठी उकळी घेऊया. याच्यात तुम्हाला जर समजा कढीपत्ता, जिरे वगैरे आवडत असेल, चालत असेल तर घालायचं. आमच्याकडं नगर जिल्ह्यामध्ये चालत नाही तर आम्ही घालत नाही. छान अशी मोठी उकळी घेऊया. इथे डांगरला छान अशी उकळी आलेली बघा. मस्तपैकी आपल्याला डांगराची भाजी झालेली आहे. डांगर झिरकं. तुम्हाला जर माझे डांगर झिरकं आणि भगरीची भाकरीची रेसिपी जर आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच वेगवेगळ्या रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर ही झालेली आहे नवरात्राच्या उपवासासाठी संध्याकाळच्या जेवणाची तयारी. तर खूप छान असे डांगर झिरकं आणि भाकरी बघा किती मऊसूत अशा भाकरी झालेल्या आहेत. तर आजची ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा. तर चला आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, खुश राहा, मस्त राहा.